मित्रांनो, मी साहिल मोरे. आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. तर आज आपण 2 दिवसानंतर आपण पिल्लं सोडलेली आहेत, कारण आपल्या इकडे पाऊस खूप असतो. तर त्यामुळे आपण आज सोडले. आज तुम्हाला दाखवतो. बघू शकता बाहेर वगैरे फिरतात ते, इकडे भाजी सुद्धा काही खातात ते. तर आता आपल्या इकडचं वातावरण तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय वातावरण बघा. पाऊस तर पडतोय बघा, कसे गवत वगैरे शोधतात ते बघा. आपण मागच्या 2-3 दिवसापूर्वी भाजी आणली होती, भाजी वगैरे टाकली, पण ती शक्यतो भाजी त्यांनी खाल्लीच नाही. पाऊस खूप असल्यामुळे आपण त्यांना सोडलंच नाही. 2 दिवस सोडलं नव्हतं, तर आज 2 दिवसानंतर सोडले. तर की बघा, आपण कॅमेऱ्याच्या थोडं जरी समोर जरी आलं तरी सेन्सर वाजतो, सायरन वगैरे त्याला. आपला कॅमेरा फुल वॉटरप्रूफ आहे, काही टेन्शन नाही. बघू शकता चांगला गोदरेज कंपनीचा आहे, क्लिअरिटी वगैरे खूप चांगली आहे. पावसाळ्यातला आपल्या शेडचा व्ह्यू वगैरे तुम्हाला सगळं दाखवतो. पाऊस आलाय, शक्यतो आपण आता आतमध्ये थांबू. पाऊस उघडला आतमध्ये आल्याच्या नंतर सगळे माझ्या मागे येतात. तर आपण कोंबड्यांना खाण्यासाठी भांडी जरा कमी पडत होते, तर आपण एक पत्र्याचा एक पत्रा होता, तर आपण त्याचा एक ट्रे तयार केलेला आहे. मग एक सगळे खाऊ शकतो त्या ट्रे मध्ये, पण ते शक्यतो ते भांडे पुरत नाही, त्यामुळे आपण तात्पुरतं असं केलंय. अशा प्रकारे आपण हा ट्रे तयार केलेला आहे. शक्यतो आपण त्याच्यातच आता टाकतो, भांड्यांमध्ये पण टाकतो. म्हणजे अर्धे इथे खातात, अर्धे तिकडे खातात. ही LED लाईट दिसत असेल, ती आपण लावलेली आहे. सांगतो का लावली. तर ही लाईट लावली आपण की गावाकडचा भाग आहे, त्यामुळे लाईट येते जाते सारखी. एखादी डिम पण असते दिवसभर, तर त्यामुळे रात्रीची डिम असल्यामुळे आपल्याकडे 100 वॅटचे बल्ब आहेत, 4-5 बल्ब आहेत, तर त्यामुळे ते लागत नाही. लागतात पण नॉर्मल थोडीशी लाईट दिसते, त्यामुळे आपण ती LED लाईट लावलेली आहे. तर डिम लाईट असली तरी ती एकदम फुल उजेड असतो तिचा, त्यामुळं रात्रीचा एखादा थोडाफार उजेड असावा म्हणून आपण ती लाईट लावलेली आहे. डिम लाईट सुद्धा लागते. बघू शकता आता 5 मिनिटापूर्वीच किती ऊन पडलं होतं बघा, आता किती पाऊस पडतोय. पाऊस चालू असताना एकही तुम्हाला कोंबडी बाहेर दिसणार नाही. दोघं तिघं बघा डायरेक्ट पिंजऱ्यात जाऊन बसलेले. बदकं बघा आपली इन्क्युबेटर मध्ये आपण अंडी ठेवली होती, ते दाखवतो. आपण मीटर पण लावले, डिजिटल मीटर आहे ते. त्यानुसार आपल्या अंडे आपोआप 1-2 तास 1 मिनिट 2 तासानंतर फिरतं. ते ट्रे पण दाखवतो. आपण बॅटरी चार्जिंगला लावून ठेवलेली, लाईट जाण्याचे चान्सेस असतात. बॅटरी चार्जिंगला लावलेली आणि आपण वरती पण लावलेली. आपण इथं वर काच बसवली. आता सकाळचे 11:13 झालेले आहेत. 30 अंडे ठेवले होते. पण रोज पाणी गरम करून ठेवतो त्या भांड्यात. बघू शकता आता बल्ब लागलेला आहे. एक बल्ब थोडस खराब झालंय, होल्डर खराब झालाय, तो आपल्याला बसवायचा आहे. ही साईड बदकांची 2 साईड बदकाची आहेत. म्हणून आपण अंडी विकत आणलेली आहेत, गावरानच आहेत. पलीकडचे पण हे पण विकतच आणलेत. बघू शकता हे बदकाचे अंडे पिल्लू तयार व्हायला लागले. असा व्ह्यू आहे आपल्या इकडचा. आताच किती खूप पाऊस पडत होता, आता बघा थोडंसं ऊन पडलंय. आपले धरण पण खूप भरलेले आहे. बघू शकता धरण, बघू शकता बघा, बघू शकता थोडाफार टिपकतोय पाऊस. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.